द्विवार्षिक पडताळणी संदर्भात शासनानं सामंजस्यानं निर्णय घ्यावा। एखादा दस्तऐवज किंवा पेपर कमी असल्यास तो देण्याकरता वेळ देण्यात यावा। तडकाफडकी कार्यवाही करू नये याकरिता लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकार हिताच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांच्या नेतृत्वात दिनांक 9 एप्रिल रोजी गजेंद्र मालठाणे निवासी उपजिल्हाधिकारी अकोला यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। शासनाच्या विविध योजना जनहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवून जनजागृतीचा कार्य लघु वृत्तपत्रे करत आहेत। अशाच वृत्तपत्रांची द्विवार्षिक पडताळणी होऊ घातली आहे। पडताळणीमध्ये जवळपास 21 मुद्द्यांच्या दस्तऐवजाची माहिती मागितली आहे। ती देत असताना एखादा दस्तऐवज चुकून राहून गेल्यास किंवा एखादा पेपर नसल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याऐवजी सदरहू दस्तऐवज 15 दिवसांच्या आत जमा करण्यास सांगावी। अन्यथा यापूर्वी अशा लहान सहान त्रुटीकरता वृत्तपत्र जाहिरात यादीवरून रद्द करू नये किंवा अधिस्वीकृती पत्रिका रद्द करू नये। त्रुटीपत्रक देऊन त्यांची पूर्तता करण्यासाठी वेळ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। कारण पत्रकारितेमध्ये आपलं आयुष्य खर्ची घालणाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याकडे लक्ष असू द्यावे। तसेच लघु वृत्तपत्रांना कित्येक वर्षापासून फार अल्प प्रमाणात जाहिराती आहेत त्या वाढवून देण्यात याव्यात व अडचणीत जीवन जगणाऱ्या पत्रकार व वृत्तपत्रांचे मालकांना स्वाभिमानाचं जीवन जगता यावं व पडताळणी करता देण्यात आलेला कालावधी फार कमी असल्यानं तो वाढवून देण्यात यावा। यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, डीजे वानखडे, सागर लोडम, जिल्हाध्यक्ष ग्रामीण, कार्याध्यक्ष बुडन गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर संजय निकस पाटील, संघपाल शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण रमेश समुद्रे, सहसचिव संतोष मोरे, फुलचंद मौर्य, जिल्हा संघटक अनिल मावळे, नरेंद्र देशमुख, संतोष धरमकर आदी उपस्थित होते। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।